स्पॉन्जी, टेस्टी, गरमागरम, मऊसूद आणि जाळीदार असा गुजरातचा स्पेशल व्हाईट ढोकळा म्हणजेच इडाडा आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. कमी साहित्य, परफेक्ट चव आणि बाजारासारखा स्पॉन्जी टेक्स्चर आणि त्याचबरोबर टमाटरची चटणीसुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 कप आणि अगदी थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा थोडी उडदाची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा टेबलस्पून एवढं मेथीदाणे घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला चोळून चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे मिश्रण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्यामधील जे घाण पाणी आहे ते संपूर्ण पाणी त्यामधील काढून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तासासाठी ते डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहे. 4 ते 5 तासांनी त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 4 ते 5 तास आपल्याला डाळ भिजत ठेवायची आहे. 4 ते 5 तासांनी बघू शकता डाळ व तांदूळ आपले चांगल्या प्रकारे भिजलेले आहे. एक डाळ थोडीशी मी तोडून दाखवते. तर बघू शकता इथे डाळ आणि तांदूळ आपले चांगल्या प्रकारे शिजलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे मिश्रण मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडं मिश्रण आपल्याला त्यामध्ये घालून अगदी थोडंसं पाणी घालून मिश्रण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी थोडंसंच पाणी घालून त्यामध्ये आपल्याला मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. अगदी बारीक पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये जे बारीक केलेलं डाळ आणि तांदूळचं मिश्रण होतं ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला सगळं डाळ आणि तांदूळ बारीक वाटून घ्यायचं आहे. संपूर्ण मिश्रण त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि लगेचच उरलेलं जे तांदूळ आणि डाळ होती ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. उरलेलं सुद्धा डाळ आणि तांदूळ मी मिक्सर ग्राइंडरमध्ये घालून घेत आहे. अशाच प्रकारे ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे चमच्याने हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशाच पद्धतीने 2 ते 3 वेळेस एकाच डायरेक्शनने आपल्याला चांगलं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हे मिश्रण ठेवून घ्यायचं आहे. तर बघू शकता दुसऱ्या दिवशी आपलं मिश्रण अगदी फर्मेंट झालेलं आहे. ना ह्यामध्ये आपण सोड्याचा आणि ना इनोचा वापर केलेला आहे. त्यानंतर चांगलं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण 5 ते 6 मिरच्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बॅटर आपल्याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण चटणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी एवढे शेंगदाणे, त्यानंतर त्यामध्ये 1 टमाटर बारीक कट केलेला, त्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, 5 ते 6 लसूण, त्यानंतर 2 ते 3 लाल मिरची आणि थोडंसं जिरं घालून आपल्याला हे मिश्रण एकजीव बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर अर्धा लिंबू त्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या चटणीला आंबट गोड अशी टेस्ट येणार. तर बघू शकता त्यानंतर आपल्याला हे झाकण लावून हे मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं जाडसर वाटल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक अशी पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपली चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये ती चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि लगेचच त्याला तडका करून घ्यायचा आहे, तडका द्यायचा आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला राई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकून आणि 2 लाल मिरची टाकून घेतलेली आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला तडका चटणीवर घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आणि त्यानंतर चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपली चटणी अगदी परफेक्ट आणि कलरसुद्धा एकदम परफेक्ट आणि मस्त असा आलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा चटणी तयार करून बघा आणि लगेचच आपल्याला त्यानंतर ढोकळा वाफवण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 1 प्लेट घेतलेला आहे. त्यावर थोडंसं तेल घालून आपल्याला सगळं तेल
सगळ्या बाजूंना प्लेटला लावून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ते आधीच चांगल्या प्रकारे फर्मेंट झालेलं होतं, त्यामुळे आपल्याला सोडा किंवा इनो वापरण्याची गरज नाही. तर एकदा चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला ते मिश्रण प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मिश्रण मी प्लेटमध्ये घालून घेतले आहे आणि हलक्या हाताने थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण सगळ्या भागाला एकसारखं राहील. त्यानंतर त्यावर थोडंसं मिरची पावडर घालून घेतलेलं आहे. तर मिरची पावडर तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर इथे पाणी उकळायला मी आधीच ठेवलेलं होतं, त्यावर ही प्लेट आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून वाफ जाणार नाही असं त्यावर प्लेट ठेवून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी मोठं प्लेट ठेवलेलं आहे, त्यामुळे वाफ आपली बाहेर निघणार नाही. तर बघू शकता 15 ते 20 मिनटानंतर आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी असा फुललेला आहे आणि चांगलं शिजलेला आहे. त्यानंतर त्याला खाली उतरवून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. अगदी गरमच आपल्याला त्याला कापून घ्यायचं नाही. जर गरमच आपण जर कापले तर आपला ढोकळा जो आहे तो तुटू शकतो. तर बघू शकता थंड झाल्यानंतर त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घेतली. त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे ढोकळा आपला अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे आणि अगदी सहजरित्या कट होत आहे. तर बघू शकता इथे आपला व्हाईट ढोकळा म्हणजेच इडाडा, गुजरातचा स्पेशल ढोकळा अगदी परफेक्ट आणि घरच्या घरी तयार झालेला आहे. तर बघू शकता अगदी स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा तयार करून बघा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करून सांगा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर परत एकदा लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.